एका वस्तूची विक्री किंमत 540 आहे. जर नफा 90 असेल तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? आता आपल्याला या ठिकाणी काय काय दिलेलं आहे ते पहिल्यांदा माहिती करून घ्या. पहिल्यांदा या ठिकाणी दिलेली आहे विक्री किंमत. विक्री किंमत दिलेली आहे आणि ती किती आहे तर ती आहे बघा 540 रुपये. त्याच्यानंतर अजून दुसरं काय दिलेलं आहे याच्यामध्ये नफा दिलेला आहे बरोबर 90 रुपये आणि काढायचं काय आहे खरेदी किंमत. खरेदी किंमत बरोबर किती. ठीक आहे. मग काय करायचं आता तर लिहून घेऊ खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत वजा नफा म्हणजे विक्री किमतीमधून जर नफा वजा केला तर आपल्याला खरेदी किंमत मिळणार आहे. मग विक्री किंमत किती आहे बघा 540 आहे आणि नफा 90 हा याच्यातून वजा केला. मग बघा 0 0 0 आलं. 14 मधून 9 गेले खाली उरले 5 आणि या ठिकाणी 404 म्हणजे 450 रुपये एवढी काय असणार आहे तर खरेदी किंमत असणार आहे. आणि 450 रुपये पर्याय कुठं आहे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आहे. आता इथं एक शर्ट 400 ला विकल्यास विक्रीच्या 3/8 पट नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. आता बघा याच्यामध्ये काय काय दिलंय ते पहिलं महत्वाचं समजून घेऊयात आपण. ठीक आहे. काय काय दिलं रे एक शर्ट 400 ला विकल्यास म्हणजे त्या शर्टची विक्री किंमत किती आहे बघा. विक्री किंमत बरोबर 400 आहे. विक्री किंमत बरोबर किती आली ती आलेली आहे 400 आणि त्याला नफा किती झालेला आहे तर विक्री किमतीच्या 3/8 पट म्हणजे नफा बरोबर जर बनलं तर हे 404 ही विक्री किंमत आणि हिच्या 3/8 पट म्हणल्यानंतर ती कसं लिहिणार आपण गुणिले 3/8 अशा प्रकारे लिहितो बरोबर. मग आता या ठिकाणी बघा 8 एका 8 8 पंचे 40 इथं 50 50 गुणिले केलं 50 गुणिले 3 जर केलं तर ते किती येतं 150 रुपये म्हणजे नफा किती झालेला आहे रे तर 150 रुपये एवढा नफा झालेला. आणि काढायचं काय आपल्याला तर वस्तूची खरेदी किंमत काढायची आहे. मग खरेदी किंमत काढत असताना बघा खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत वजा नफा येणार आहे. ठीक आहे. मग आता बघा या ठिकाणी जर बघितलं आपण तर विक्री किंमत किती आहे ती आहे 400 रुपये आणि नफा आलेला आहे 150 रुपये. मग या 400 मधून जर हे 150 घातलं 0 मधून 0 गेले 0 10 मधून 5 गेले खाली उरले 5 आणि या ठिकाणी 3 मधून 1 गेला खाली उरले 2 म्हणजे 250 रुपये एवढं काय असणार आहे त्याची खरेदी किंमत असणार आहे. आणि 250 हा पर्याय कुठे आहे तर पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आहे बघा. 1000 ची वस्तू 30% नफा घेऊन विकली तर त्याला किती रुपये नफा झाला. 1000 काय असेल बरं खरेदी असेल का विक्री असेल खरेदी असणार आहे बरोबर. मग त्याच्यावरती 30% नफा मग आपण कसं करणार आहोत तर बघा हे 1000 गुणिले 30% त्याला आपण 30/100 असं लिहू शकतो बरोबर. मग आता या ठिकाणी बघा हे 100 गेले हे 2 शून्य गेले म्हणजे किती राहिले 10 गुणिले 30 राहिलेले आहेत. मग याचा जर गुणाकार केला तर 30 एक 30 आणि हे 1 शून्य म्हणजे 300 रुपये एवढा काय झालेला आहे त्याला नफा झालेला आहे. आणि 300 हा पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आहे. ठीक आहे. याच्यानंतर विजयरावांनी 50 डझन या दराने 30 डझन संत्री विकत घेतली. त्यापैकी 15 संत्री खराब झाली. उरलेली सर्व संत्री त्यांनी 6 रुपये प्रति संत्री या दराने विकली तर त्यांना या व्यवहारात किती नफा अथवा तोटा झाला. आता ज्या वेळेला असं उदाहरण असेल त्यावेळेला प्रत्येक उदाहरण प्रत्येक वाक्य वाचायचं. काय करायचं
प्रत्येक वाक्य वाचायचं आणि त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे ती माहिती काढून घ्यायची. बघा, विजयरावांनी 50 डझन रुपये 50 डझन या दराने 30 डझन संत्री विकत घेतली. बघा, म्हणजे एका डझनला 50 रुपये अशी 30 डझन संत्री त्यांनी विकत घेतली. मग विकत घेतली म्हणजे खरेदी केली, मग त्याची खरेदी किंमत किती निघते ते पहिलं पाहावं लागेल. बरोबर. मग बघा, या ठिकाणी संत्री किती आहेत? संत्री आहेत 30 डझन. 30 डझन आणि त्यांचा भाव काय आहे रे? तर भाव आहे बघा 50 रुपये. मग 30 डझनाचे 30 गुणिले 50 करावं लागेल, म्हणजे त्याची एकूण खरेदी किंमत जी आहे ती आपल्याला भेटून जाईल. ठीक आहे. मग 5 त्रिक 15 आणि हे 2 शून्य, म्हणजेच 1,500 रुपये ही काय झालेली याची खरेदी किंमत झालेली. खरेदी बरोबर किती झालेली आहे? 1,500 रुपये. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं वाक्य काय? त्यापैकी 15 संत्री खराब झाली. आता त्यापैकी म्हणजे 30 डझन संत्री जे आहेत, आता आपल्याला माहित आहे की एका डझनामध्ये एक डझन बरोबर किती असतात? 12 असतात. बघा, 12 संत्री. ठीक आहे. मग आता 30 डझन संत्री 30 गुणिले 12 करावं लागेल, म्हणजे एकूण संत्री जे आहेत ते आपल्याला भेटतील. मग 12 त्रिक 36 म्हणजे 360 एकूण संत्री झाले. आणि या 360 संत्र्यापैकी 15 संत्री काय झालेले आहेत रे? खराब झालेले आहेत. म्हणून याच्यातून 15 संत्री वजा करून घेऊयात. बघा, म्हणजे 10 मधून 5 गेले, 5 उरले, 5 मधून 1 गेला, 4 उरले आणि 3 अशी 3, म्हणजे 345 संत्री हे शिल्लक राहिले. बरोबर. 345 संत्री हे काय झालेले आहेत? हे शिल्लक राहिलेले आहेत. आणि एक संत्री किती रुपयाला विकला? 6 रुपयाला एक संत्री. बघा, 6 रुपयाला एक संत्री. एक संत्री याप्रमाणे त्यांनी किती संत्री विकले? 345 संत्री विकले. मग 345 गुणिले 6 करावं लागेल. बरोबर. म्हणजे त्याची विक्रीची जी किंमत आहे ती निघणार आहे. बरोबर. मग विक्रीचे 6 पंचे 30 ला 0, हातचे आले 3, 6 चोक 24, 24 आणि 3 27 ला 7, हातचे आले 2, 6 त्रिक 18, 18 आणि 2 20. मग ही त्याची झाली बघा विक्री किंमत. विक्री किंमत. आता मला एक सांगा, आता या ठिकाणी काय विचारलंय? त्याला नफा झाला की तोटा. मग हे कशावर समजणार आहे? तर बघा, विक्री किंमत आणि खरेदी किंमत याची तुलना करायची. जर खरेदी किंमत किती आहे? 1,500 आहे आणि विक्री किंमत आहे 2,070. मग विक्री किंमत मोठी आहे, म्हणजे त्याला काय होणार आहे? नफा होणार आहे. मग काय करायचं? ही जी विक्री किंमत आहे त्याच्यामधून ही खरेदी किंमत वजा करायची. ठीक आहे. 0शी 0, 7शी 7, 10 मधून 5 गेले 5 आणि या ठिकाणी 0. मग किती आलं? 570 रुपये नफा होईल. 570 रुपये काय होईल? नफा होईल. मग 570 नफा हा पर्याय कुठे आहे? तर या ठिकाणी बघा, नफा हा पर्याय पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आहे. ठीक आहे. आता याच्या पुढचं उदाहरण, दिलेल्या पर्यायापैकी अचूक विधान कोणते? अचूक. अचूक म्हणजे बरोबर. अचूक म्हणजे बरोबर. आता बघा, खरेदी किंमत वजा नफा बरोबर विक्री किंमत, हे बरोबर आहे का? खरेदी किमतीमधून जर नफा वजा केला तर विक्री किंमत मिळते. बरोबर आहे का? नाही. का नाही? कारण की बघा, नफा कधी होत असतो? ज्या वेळेला विक्री किंमत मोठी असते. परंतु या ठिकाणी खरेदी किंमत मोठी दाखवलेली आहे, म्हणून हे होऊ शकत नाही. दुसरं बघा, विक्री किंमत वजा तोटा बरोबर खरेदी किंमत. आता हे होऊ शकतं का? नाही होऊ शकत. कारण की इथं काय पाहिजे? खरेदी किंमत मोठी पाहिजे आणि विक्री किंमत कशी पाहिजे? लहान पाहिजे. परंतु इथं विक्री किंमत मोठी दिलेली आहे आणि विक्री किमतीतून तोटा वजा केल्यानंतर खरेदी किंमत येऊ शकत नाही, म्हणून हे सुद्धा चुकीचं आहे. त्याच्यानंतर खरेदी किंमत अधिक विक्री किंमत बरोबर तोटा होईल का? होणार नाही, म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे. मात्र विक्री किंमत वजा खरेदी किंमत बरोबर नफा हे मात्र होतं. कारण खरेदी किंमत जी आहे ती विक्री किमतीमधून वजा केल्यानंतर जी रक्कम राहते त्यालाच आपण नफा म्हणतो. बरोबर आहे का? म्हणून पर्याय क्रमांक 1 विक्री किंमत वजा खरेदी किंमत बरोबर नफा हे कसं आहे? बरोबर असणार आहे. याच्यानंतरचं पुढचं उदाहरण पाहू.
3250 ला घेतलेली सायकल आकाशने 1 वर्षानंतर 2375 ला विकली, तर या व्यवहारात त्याला नफा झाला की तोटा? इथं सांगा. 3250 ला घेतलेली म्हणल्यानंतर काय असेल रे? खरेदी किंमत. मग या ठिकाणी खरेदी किंमत बघू. खरेदी किंमत बरोबर 3250 रुपये. आणि विक्री किंमत कितीला विकली त्यानं? विक्री किंमत बरोबर 2375. खरेदी मोठी आहे आणि विक्री कशी आहे? लहान आहे. मग अशा वेळेला काय होतं बरं? तोटा होतो. मग सरळ सरळ काय करायचं, याच्यामधून हे वजा करायचं. ठीक आहे. मग आता 10 मधून 5 गेले, 5 उरले. 14 मधून 7 गेले, 7 उरले. त्याच्यानंतर 11 मधून 3 गेले, 8 उरले. 3 मधून 3 गेले, 0. म्हणजे 875 रुपये काय होईल? हे तोटा. तोटा हा पर्याय कुठे आहे? तर पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आहे. ठीक आहे. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण किती आहे? अजून 35 लिटर दराने 45 लिटर दूध खरेदी केले. सर्व दूध 315 नफा घेऊन विकले, तर दुधाचा विक्रीचा दर प्रति लिटर किती असेल? पहिल्यांदा काय करायचं? 35 रुपये लिटर याप्रमाणे त्यानं किती विकलंय? 45 लिटर दूध विकलेला आहे. मग यांचा करायचा गुणाकार, म्हणजे आपल्याला खरेदी किंमत मिळणार आहे. मग 5 5 25 ला 5 हातचे आले 2, 5 त्रिक 15 आणि 2 17, 0. 4 पंचे 20 ला 0 हातचे आले 2, 4 त्रिक 12, 12 आणि 2 14. याची करा बेरीज. 5 5, 7 7, 4 आणि 1 5 आणि 1. ही झाली खरेदी किंमत. आता यानं काय केलं बघा, तर यानं किती रुपये नफा घेतला? 315 रुपये नफा घेतला. मग या खरेदी किमतीमध्ये जी खरेदी किंमत आहे 1575, याच्यामध्ये नफा काय करू आपण? मिळवून टाकू. म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे? विक्री किंमत मिळणार आहे. बरोबर. 5 आणि 5 10 0 हातचा आला 1, 7 8 1 9 आणि 5 आणि 3 8 आणि 1. म्हणजे 1890 ही काय झाली? विक्री किंमत झाली. बघा काय झाली? विक्री किंमत. आता काय करायचं? तर प्रति लिटर कोणत्या भावानं दूध विकलं हे काढायचंय. मग किती लिटर दूध आहे रे? 45 लिटर दूध आहे. म्हणून 1890 याला 45 न भागायचंय. बरोबर का? मग याला कशाने भाग बसतो बघा? जर घातला तर 9 5 45, 9 2 18, 9 1 9 0. पुन्हा 5 1 5, 5 चोक 20 आणि 5 2 10. म्हणजे 42 रुपये हा काय झालेला आहे? याचा प्रति लिटर हा भाव झालेला आहे. आणि 42 हा कुठं आहे? तर 42 हे पर्याय क्रमांक 3 यामध्ये आहे. ठीक आहे. श्रीपतीने 400 अंडी रुपये 500 प्रति 100. प्रति 100 म्हणजे काय? प्रत्येकी 100 अंड्याला 500 रुपये. ठीक आहे. या दराने खरेदी केली. वाहतुकीत त्यातील 50 अंडी फुटली. उरलेली अंडी त्याने प्रति डझन कोणत्या भावाने विकावीत, म्हणजे त्याला 450 रुपये नफा होईल. ठीक आहे. आता जसं उदाहरण सोडवलं होतं तसंच उदाहरण आहे. बरं आता बघू. 400 अंडी. किती अंडी? अंडी किती आहेत बघा? 400 अंडी आहेत. किती आहेत? 400 अंडी आहेत. बरोबर. आता 400 अंडी म्हणलं म्हणजे 400 म्हणजे 4 शतक झाले. बरोबर. शेकडा 4 झालं. मग हे 4 बरोबर. 400 म्हणजे 100. ह्याला जर 100 न भागलं तर किती येईल? 4. मग 4 शेकड्याला जर 500 न भागलं प्रति शेकडा किंवा प्रति 100. बरोबर. मग ह्याला केलं तर किती आलं? 5 चोक 20 आणि हे 2 शून्य म्हणजे 2000 रुपये हे काय झाली याची खरेदी किंमत. समजलं एवढं? त्याच्यानंतर काय म्हणतं? वाहतुकीत त्यातील 50 अंडी फुटली. आता या 400 मधून किती अंडी फुटली रे? 50 अंडी फुटली म्हणजे किती राहिली? 350 अंडी राहिली. बरोबर आहे का? बरोबर आहे. बर. मग 350 अंडी
राहिली. मग काय केलं, उरलेली अंडे त्यानं प्रति डझन कोणत्या भावाने विकावीत म्हणजे त्याला 450 रुपये नफा होईल. आता एक लक्ष घ्या, आपण खरेदी किमतीमध्ये काय करावं लागेल, हे 450 रुपये मिळवावे लागतील. मग हे काय येईल, 2450 ही येणार आहे विक्री किंमत. बरोबर. आता या विक्री किमतीला हे जे अंडे आहेत या अंड्यानं काय करायचं, भागायचं. ह्यानं भागलं, 7 35, 7 त्रिक 21, पुन्हा 7 चौकाट आहे, 7 5 35 आणि 0. बरोबर बरोबर. हे 0 गेलं, हे 0 गेलं, 5 1 5, पुन्हा 5 7 35. 7 रुपयाला जर एक अंड म्हणलं तर 12 अंडे किती होतील, 12 सत्ती 84 रुपये ला एक डझन याप्रमाणे अंडे विकावे लागतील. आणि 84 पर्याय कुठं आहे, पर्याय क्रमांक 3 84 या ठिकाणी आहे. जयने जुनी मोटरसायकल 17,000 ला विकत घेऊन 2 महिन्यांनी 15,000 ला विकली, तर या व्यवहारात त्याला किती रुपये तोटा झाला. किती सोपं आहे बघा. खरेदी किंमत किती आहे, 17,000 आहे. विक्री किंमत किती आहे, विक्री आहे 15,000. 17,000 मधून 15,000 वजा करा, खाली किती उरले, 2,000 रुपये काय झाला, तोटा झाला. मग तोटा कुठं आहे, पर्याय क्रमांक 1 2,000 या ठिकाणी आहे. समजलं. पैकी योग्य विधान कोणते, पुढील पैकी योग्य विधान कोणते. विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा कमी असल्यास नफा होतो. बरोबर आहे का. हा, खरेदी किंमत लहान आणि विक्री किंमत जास्त असल्यावर नफा होतो. परंतु इथं काय दिलंय, विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा कमी. म्हणजे पहिलं जे उदाहरण आहे हे कसं आहे, हे चूक आहे बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर खरेदी किंमत विक्री किमतीपेक्षा कमी असल्यास तोटा होतो. होतो का, नाही. खरेदी किंमत लहान आहे, विक्री किंमत मोठी आहे, त्यावेळेला नफा होतो, म्हणून हे सुद्धा चूक आहे. तिसरं बघा, खरेदी किंमत विक्री किमतीपेक्षा जास्त असल्यास नफा होतो. नफा कधी होत असतो, खरेदी किंमत कमी असल्यास. परंतु इथं काय म्हणते, खरेदी किंमत विक्री किमतीपेक्षा जास्त म्हणते, म्हणून हे सुद्धा चुकीचं आहे. विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा जास्त असल्यास नफा होतो, हे मात्र बरोबर आहे. मग आता ह्या नफा तोटावरचे साधे सोपे उदाहरण झाले. याच्यानंतर उद्या आपण काय करू, याच्यापेक्षा अवघड वाटणारे पण एकदम सोपे असणारे उदाहरण उद्या सोडून घेऊ. ठीक आहे.